दादांचा मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं जे पण प्रकार दादांचा जीव गेला आहे हे सगळं पोलीस प्रशासनामुळे झालेलं आहे। उल्हासनगरच्या नेवाळी नाका कांडाने आता धक्कादायक वळण घेतले। किरकोळ हातगाडीच्या वादातून सुरू झालेली ही घटना थेट न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यूपर्यंत पोहोचली आहे। हिल लाईन पोलिसांनी अटक केलेला आरोपी ऋषिकेश पवार याचा कोठडीत मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। अटकेनंतर आरोपींची धिंड काढणं, पोलिसांकडून कथित मारहाण आणि पैशांची मागणी असे गंभीर आरोप समोर येत आहेत। मृत ऋषिकेश हा कुटुंबातील एकमेव कमावता होता। मागा आई, पत्नी आणि 2.5 महिन्यांची चिमुकली मुलगी। आम्हाला न्याय हवा असा आक्रोश कुटुंबीय करतायत। मात्र परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? नेवाळी नाका कांडाचं खरं सत्य काय याची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत। उल्हासनगर नेवाळी नाका येथे 19 एप्रिल रोजी हातगाडी विक्रेत्याला झालेल्या मारहाणीतून सुरू झालेल्या वादानं आता गंभीर रूप धारण केलंय। विशाल जाधव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र याच वादातून भावेश भोईर याला मारहाण झाली। त्याचा राग मनात ठेवून त्याच रात्री भावेश भोईर, प्रमोद भोईर, भगवती यादव, ऋषिकेश पवार आणि त्यांच्या साथीदारांनी विशाल जाधव व त्यांच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला चढवला। हिल लाईन पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही आरोपींना अटक केली, मात्र इथूनच प्रकरणाला वादग्रस्त वळण मिळालं। अटकेनंतर आरोपींची परिसरात धिंड काढण्यात आली। यावेळी अधिकाऱ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप आहे। पोलिसांकडून कथित मारहाण आणि पैशांची मागणी झाल्याचेही गंभीर आरोप आरोपींच्या कुटुंबियांनी केले। जी घटना घडली त्याने पीसी घेतली, त्या पोलीस कस्टडीमध्ये माझ्या भावांना खूप मारहाण केली पोलीस प्रशासनाने आणि ह्या लोकांनी धिंड काढली। आणि जेव्हा मी त्यांना मुलाखतला गेले होते बघायला, दादांनी सांगितले की मला इतर आरोपींसाठी खूप मारहाण आणि खूप मेंटली टॉर्चर करत आहे। तर त्या मेंटल टॉर्चरमुळे दादांनी त्यांना त्रास होत होता, छातीमध्ये प्रत्येक दुखत होतं। त्यांनी नाही का जेलरला किंवा कोणाला तरी सांगितलं होतं की माझ्या छातीत दुखते, मला काहीतरी हे करा, सहकार्य करा। त्यांनी हलगर्जीपणा करून त्यांना ऑलरेडी पायावरती, हातावरती मारहाण भरपूर केलेला होता आणि त्याच्यासाठी दादांनी हे सांगितलं की मला त्रास होतोय आणि त्या गोष्टीमुळे दादांचा जीव गेलेला आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे, गृह मंत्रालय आणि जे पण असेल त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे। ह्या गोष्टीची चांगली तातडीने तत्काळ चौकशी केली पाहिजे आणि माझ्या दादांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे। आणि जे धिंड वगैरे काढली होती म्हणजे दादांची, त्या धिंड्यांमध्ये तुम्ही बघू शकता, तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे। त्या धिंड्यामध्ये दादांना एक नुसतं मानसिक त्रास केलेला आहे आणि भरपूर मारहाण केलेली आहे पोलीस प्रशासनाने। भर रस्त्यावर त्यांना मारहाण केलेलं आहे, त्यांच्या पायावरती फटके दिलेले आहे आणि त्यांचे लंगड चालत आहे, त्यांच्यावरती दादांच्या पायांवरती रक्त सुद्धा निघत होतं। हे सगळं फुटेजमध्ये आहे आणि त्याच कारणाने दादांचा मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं जे पण प्रकार दादांचा जीव गेला आहे हे सगळं पोलीस प्रशासनामुळे झालेलं आहे। या दरम्यान सर्वात मोठा धक्का बसला। न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी ऋषिकेश पवार याचा संशयास्पद मृत्यू झाला। आजारपण, आत्महत्या की काही वेगळंच कारण, मृत्यूचं गूढ कायम आहे। संशयाची सुई थेट पोलिसांकडे वळली आहे। मृत ऋषिकेश पवार हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता। त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि अवघ्या 2.5 महिन्यांची चिमुकली मुलगी आहे। माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे असा टाहो त्याची आई फोडतीये। या संपूर्ण प्रकरणावर उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। चौकशी सुरू आहे एवढंच त्यांनी सांगितलंय। कोठडीतील मृत्यूची न्याय दंडाधिकारी चौकशी सुरू आहे, मात्र पोलीस कोठडीतील मृत्यू, धिंड काढणं, मारहाण व खंडणीचे आरोप यामुळे हिल लाईन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नेवाळी नाका कांडाचं खरं सत्य समोर येण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत। संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर।